हॅलो एव्हरीवन. आज आपण नवीन टॉपिक चालू करणार आहोत. बुककीपिंग अँड अकाउंटन्सी 12वीच्या टॉपिक नंबर 2, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे आता कन्सर्न म्हणजे उदाहरणार्थ आपण कन्सर्न, ऑर्गनायझेशन, फर्म असे अनेक शब्द त्या ठिकाणी संस्था या शब्दामध्ये आपण त्या ठिकाणी गणत असतो. देअर आर टू टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन. त्या ठिकाणी दोन प्रकारचे ऑर्गनायझेशन्स असतात की ते ऑर्गनायझेशन कोणते असतील तर एक पहिला ट्रेडिंग ऑर्गनायझेशन ऑर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन आणि दुसरा नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा नॉन ट्रेडिंग ऑर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असंही म्हटलं जातं. आता ट्रेडिंग ऑर्गनायझेशन म्हणजे काय? व्यापारी संस्था किंवा व्यापारी जे काही व्यवहार करणारे ज्या काही संस्था असतात त्या संस्थेला व्यापारी संस्था असं म्हटलं जातं. आणि या व्यापारी संस्था म्हणजेच काय? त्या व्यापारी संस्था हे नफा मिळवण्यासाठी किंवा नफा कमवण्यासाठी कार्यरत असतात. आणि दुसरं नॉन ट्रेडिंग ऑर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. नॉन ट्रेडिंग म्हणजे का अव्यावसायिक किंवा जे नफाविरहित संस्था असतात, ज्या संस्थेचा उद्देश नफा कमवणे हा नसतो, त्यांना नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी काय? पहिलं ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा त्या ठिकाणी मेन उद्देश किंवा मेन ऑब्जेक्ट काय असतो तर प्रॉफिट मिळवणं. आणि ते त्या ठिकाणी का ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज असतात किंवा व्यस्त असतात. आता ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज म्हणजे काय? बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, की त्या ठिकाणी वस्तूंचे खरेदी आणि विक्री आणि त्याचबरोबर सेवांचे देखील त्या ठिकाणी काय सेवा प्रोव्हाइड करत असतात. उदाहरणार्थ सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन, पब्लिक लिमिटेड कंपनी हे जे आहेत ते त्या ठिकाणी नफा कमावण्यासाठी कार्यरत असतात. आणि या नफा कमावण्यासाठी कार्यरत असलेल्या त्या ठिकाणी काय त्यांचा फायनल अकाउंट जे असतील किंवा ते त्या ठिकाणी वर्षाच्या शेवटी त्यांचा फायनल रिझल्ट पाहण्यासाठी त्या ठिकाणी ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे त्या ठिकाणी प्रिपेअर करत असतात त्या ठिकाणी ट्रायल बॅलन्सच्या मदतीनं. जे आपण मागच्या वर्षी त्या ठिकाणी फायनल अकाउंटमध्ये पाहिलेलंच आहोत. सोल ट्रेडिंग कन्सर्नमध्ये त्यांचा फायनल रिझल्ट जो आहे नफ्यामध्ये त्या ठिकाणी मोजला जातो. आणि दुसरा प्रकार जो म्हणजे नॉन ट्रेडिंग ऑर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आता नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा मेन उद्देश जो असेल की तो मेन उद्देश आहे तो त्या ऑर्गनायझेशनच्या मेंबर्सना त्या ठिकाणी काय सर्व्हिस प्रोव्हाइड केला जातो किंवा सोसायटीला त्या ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हाइड केला जातो. आणि हे सर्व्हिस प्रोव्हाइड करत असताना त्यांचा उद्देश जो असेल तो नफा कमावण्याचा नसतो. जसं की या अगोदरच्या ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी किंवा मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी त्यांचा नसतं. या अगोदरच्या ज्या फर्ममध्ये किंवा सोल ट्रेडिंग फर्ममध्ये त्या ठिकाणी काय की उत्पादन केला जातो आणि त्याचबरोबर त्या उत्पादनातून नफा कमावला जातो. परंतु या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा मेन उद्देशच त्या ठिकाणी काय लोकांना किंवा त्यांच्या मेंबर्सना त्या ठिकाणी काय सर्व्हिस प्रोव्हाइड केला जातो. उदाहरणार्थ काय काय असतील? उदाहरणार्थ स्पोर्ट क्लब असेल, चॅरिटेबल हॉस्पिटल्स असतील, स्कूल्स असतील, कॉलेजेस असतील, युनिव्हर्सिटीज असतील, ट्रेड युनियन्स असतील, चेंबर ऑफ कॉमर्स असतील, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स असतील, ट्रस्ट असतील, सोशल वेलफेअर असोसिएशन असेल किंवा रिलिजियस कन्सर्न्स असतील. आता रिलिजियस कन्सर्न्स म्हणजे काय? टेम्पल्स असतील, चर्च असतील किंवा किंवा मॉस्क असतील की लायब्ररी असतील. हे या उदाहरणं आहेत की या सगळ्यांचा त्या ठिकाणी काय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा त्या ठिकाणी काय उद्देश जो असेल तो उद्देश फक्त त्यांच्या मेंबर्सना आणि त्याचबरोबर लोकांना त्या ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हाइड करायचाच उद्देश असतो. म्हणून त्यामुळं सर्व्हिस करत असताना किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करत असताना की हे काम करत असताना उदाहरणार्थ चॅरिटेबल हॉस्पिटल चालायचं असेल तर अशा वेळी त्या चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये देखील त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात की त्या ठिकाणी देणगीच्या स्वरूपात त्या ठिकाणी काय रक्कम येत असतो. आणि त्या रकमेचा त्या ठिकाणी योग्य प्रकारे वापर जो केला जातो त्या वापराचा त्या ठिकाणी हिशोब जे असेल ते हिशोब त्या ठिकाणी मेंटेन करण्यासाठी वेगवेगळे बुक्स मेंटेन करावे लागतात. आणि त्याचबरोबर त्यांचा मोटिव्ह जो असेल प्रॉफिट मिळवणं हा नसतो तरी देखील त्या ठिकाणी प्रॉफिट मिळवणं हा नसल्यामुळे देखील त्या ठिकाणी काय त्यांना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे असेल तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करण्याऐवजी त्याच्याऐवजी इन्कम अँड एक्सपेंडिचर तयार केला जातो. आणि त्याचबरोबर ज्याप्रमाणे ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये
ट्रायल बॅलन्स तयार केला जातो त्याप्रमाणे या ऑर्गनायझेशनमध्ये त्या ठिकाणी ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये तर ट्रायल बॅलन्सच्या ऐवजी आता या ऑर्गनायझेशनमध्ये ट्रायल बॅलन्सच्या ऐवजी त्या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंट तयार केला जातो आणि त्याचबरोबर या ऑर्गनायझेशन जे असेल ते रिसीट अँड पेमेंट अकाउंट तयार करून त्याद्वारे त्या ठिकाणी बॅलन्स शीट आणि त्याचबरोबर इन्कम अँड एक्सपेंडिचर त्या ठिकाणी काय त्या विशिष्ट अशा तारखेला त्या ठिकाणी काय तयार केला जातो आणि फायनल अकाउंट्स त्या ठिकाणी काय फायनल अकाउंट्स ऐवजी त्या ठिकाणी काय प्रॉफिट कन्सर्न जे असेल त्याऐवजी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार केला जातो. त्याचबरोबर त्या ठिकाणी याप्रमाणे म्हणजे एकंदरीत यामध्ये काय फरक आहे की ट्रेडिंग ऑर्गनायझेशन हा नफा कमावण्यासाठी त्या ठिकाणी नफा कमावण्याच्या उद्देशानं चालवला जातो आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा नफा हिरवीत संस्था असल्यानं त्या ठिकाणी फक्त सर्व्हिस प्रोव्हाइड केला जातो किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी काय त्यांच्या की सोसायटीला त्या ठिकाणी योग्य प्रकारचे त्या ठिकाणी काही की जे काय प्रोव्हिजन करायचं असेल ते केला जातो. हा त्या ठिकाणी फरक आहे. त्याचबरोबर मिनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता या ठिकाणी काय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा अर्थ आपण पाहणार आहोत. आता नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स हे त्या ठिकाणी चालवत असताना त्यांचा मेन उद्देश हा प्रॉफिट नसून त्या ठिकाणी काय त्यांच्या मेंबर्सना गुणात्मक त्या ठिकाणी काय सर्व्हिस प्रोव्हाइड करायचा असतो आणि त्याचबरोबर त्या सर्व्हिस प्रोव्हाइडिंगच्या बदल्यात त्या ठिकाणी सोसायटीकडून किंवा लोकांकडून मिनिमम चार्जेस त्या ठिकाणी आकारला जातो. त्यांचा मूळ उद्देश हा सोशल सर्व्हिस असेल, सामाजिक त्या ठिकाणी काय उद्देश असतो आणि सामाजिक उद्देश त्या कोणत्या प्रकारे असतो. उदाहरणार्थ त्या ठिकाणी सामाजिक उद्देश कोणत्या ठिकाणी त्या उदाहरणार्थ त्या ठिकाणी काय कलेला त्या ठिकाणी वाव मिळावा, कल्चर जो असेल त्या कल्चरचा त्या ठिकाणी विकास व्हावा, स्पोर्ट्स विकास व्हावा आणि एज्युकेशनमध्ये विकास व्हावा किंवा एज्युकेशन त्या ठिकाणी अशा अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी काय उद्देश ठेवून की अनेक प्रकारचे त्या ठिकाणी काय आर्ट्स असतील, कल्चर असतील, स्पोर्ट्स असेल, एज्युकेशन असेल त्या एज्युकेशनचा डेव्हलप होण्यासाठी त्या ठिकाणी या संस्था कार्यरत असतात. या संस्थेचा त्या ठिकाणी काय नेचर जो असेल तो नेचर प्रॉफिट ऑर्गनायझेशनपेक्षा वेगळा असतो. म्हणजेच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स कलेक्ट जो काही इन्कम असेल तो इन्कम त्या ठिकाणी सबस्क्रिप्शन्सच्याद्वारे म्हणजे वर्गणीद्वारे असेल किंवा ॲडमिशन फीजद्वारे असेल किंवा डोनेशन्स असतील गिवन बाय मेंबर्स त्यांच्या मेंबर्सकडून त्या ठिकाणी काय वर्गणी गोळा केला जातो, ॲडमिशन फीज गोळा केला जातो किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी मेंबर्स किंवा मेंबर नसलेल्यांकडून देखील डोनेशनच्या रूपात त्या ठिकाणी काय रक्कम जमा केली जाते आणि त्याचबरोबर सरकारकडून सबसिडीज मिळवला जातो किंवा कन्सेशन्स मिळवला जातो. त्याचबरोबर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे त्या ठिकाणी कन्सेशन मिळवला जातो. असे या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा उद्देश असतो. आता हे एकंदरीत नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आणि त्याचबरोबर ट्रेडिंग कन्सर्न यामध्ये जो फरक आहे तो म्हणजे काय ट्रेडिंग कन्सर्नचा उद्देश हा नफा मिळवणं आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा उद्देश हा त्या मेंबर्सना किंवा सोसायटीला त्या ठिकाणी काय सर्व्हिस प्रोव्हाइड करणं हा फरक त्यामध्ये असतो. त्याचबरोबर आता त्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा त्या ठिकाणी वैशिष्ट्य आपल्याला पाहावे लागेल. त्यातला पहिला जो आहे तो वैशिष्ट्य म्हणजे काय द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सच कन्सर्न्स इज टू प्रोव्हाइड सर्व्हिस टू इट्स मेंबर अँड नॉट टू अर्न प्रॉफिट. म्हणजे त्यांचा मुख्य उद्देश जो असेल त्यांच्या मेंबर्सना त्या ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हाइड केला जातो. फक्त त्या ठिकाणी काय नफा मिळवणं हा उद्देश नसून फक्त सर्व्हिस त्या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातो. पहिला हा उद्देश आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी दुसरं उद्देश तो म्हणजे दीज कन्सर्न्स आर फॉर्मड फॉर प्रमोशन ऑफ आर्ट, कल्चर, एज्युकेशन, स्पोर्ट्स, चॅरिटी, हेल्थ एटसेट्रा. म्हणजे जे हे सोसायटी जे असतील हे कन्सर्न जे असतील ते कन्सर्न त्या ठिकाणी स्थापन केले जातात. ते कशासाठी तर त्या ठिकाणी कलेचा विकास करण्यासाठी किंवा संस्कृतीचा विकास करण्यासाठी किंवा शैक्षणिकदृष्ट्या विकास करण्यासाठी, स्पोर्ट्स आणि चॅरिटी त्या ठिकाणी काय धर्मदाय संस्था चालवण्यासाठी किंवा त्याचबरोबर हेल्थ त्या ठिकाणी एटसेट्रा या इत्यादीमध्ये त्या ठिकाणी काय डेव्हलप करण्यासाठी या संस्था स्थापन केल्या जातात. तिसरं फीचर्स आहे तो म्हणजे द मेंबर्स ऑफ दिस कन्सर्न्स कॅनॉट गॉट द डिव्हिडंड, इट इज प्रोहिबिटेड. आता या कन्सर्नचे जे काही मेंबर्स असतात त्या मेंबर्सना त्या ठिकाणी काय डिव्हिडंड दिला जात नाही
की या संस्थेचा डिव्हिडंड दिला जात नाही. या संस्थेचा मूळ उद्देश जो असेल तो सर्व्हिस प्रोव्हाइड करणं आहे. नफा मिळवणं असल्यामुळे नफा न मिळवणे असल्यामुळं त्या ठिकाणी काय डिव्हिडंड जे असेल ते डिव्हिडंड वाटप केला जात नाही. म्हणजे एकंदरीत सर्व्हिस प्रोव्हाइडिंग संस्था असल्यामुळं किंवा सर्व्हिस ओरिएंटेड त्या ठिकाणी संस्था असल्यामुळं त्या ठिकाणी या ठिकाणी नफा न पाहता डिव्हिडंड जे असेल ते डिव्हिडंड वाटप केला जात नाही. त्याचबरोबर चौथा त्या ठिकाणी फीचर्स आहे. द मॅनेजमेंट ऑफ सच कन्सर्न्स इज डन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेंबर्स. इट इज गव्हर्न्ड बाय इलेक्टेड मेंबर्स. म्हणजे या संस्थेचा त्या ठिकाणी व्यवस्थापन जे असेल ते व्यवस्थापन त्या संस्थेतील जे काही प्रतिनिधी असतात मेंबर्सकडून ते इलेक्ट केला जातो आणि त्या इलेक्टेड मेंबर्सकडून या संस्थेचा व्यवस्थापन क्रिया पाहिला जातो. आणि पाचवं त्या ठिकाणी काय फीचर जे असेल दीज कन्सर्न्स प्रिपेअर रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. आणि या संस्थेचा त्या ठिकाणी काय पाचवं ते फीचर्स आहे की वैशिष्ट्य आहे तो म्हणजे या संस्थेत त्या ठिकाणी स्टेटमेंट्स जे तयार केले जातात फायनान्शियल स्टेटमेंट्स त्यामध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. आणि त्यानंतर शेवटचा जो आहे फीचर्स त्या ठिकाणी कॅपिटल फंड इज क्रिएटेड बाय सच कन्सर्न. इट इज मेड अप ऑफ एंट्रन्स फीज, सरप्लस, लेगसीज, डोनेशन स्पेशली रिसिव्ड फॉर कॅपिटल फंड. या संस्थेमध्ये त्या ठिकाणी काय भांडवल निधी हा त्या ठिकाणी काय एंट्रन्स फीमधून किंवा त्याचबरोबर त्या संस्थेत होणाऱ्या नफ्यावरून म्हणजे होणाऱ्या नफा म्हणजे या संस्थेत नफा त्या ठिकाणी शब्द वापरला जात नाही तर सरप्लस हा शब्द वापरला जातो. सरप्लसमधून आणि लेगसीज म्हणजे काय ज्यांचा त्या ठिकाणी एखादा देणगीदार जो असेल किंवा एखादा जो काही डोनेशन जो देणारा असेल तो देणारा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर जो काही विल त्या ठिकाणी असतो त्या विलद्वारे किंवा त्या इच्छापत्रानुसार त्या ठिकाणी जे काही बक्षीस असेल तो बक्षीस या संस्थेला दिला जातो त्याला लेगसीज असं म्हटलं जातं. किंवा त्याचबरोबर डोनेशन स्पेशली रिसिव्ड फॉर कॅपिटल फंड म्हणजे या संस्था चालवण्यासाठी स्पेशल त्या ठिकाणी काय जो काही रक्कम दिला जातो त्या रकमेतून त्या ठिकाणी त्याला कॅपिटल फंड असं म्हटलं जातं. असे या संस्थेचे त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहेत. आता त्यानंतर त्या ठिकाणी काय डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आता प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन यामध्ये काय फरक आहे ते पॉईंट्सद्वारे आपल्याला त्या ठिकाणी काय स्पष्ट करता येतं. त्या ठिकाणी पहिलं पॉईंट आहे तो म्हणजे काय प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह. आता प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह हा असतो की नफा मिळवणं हा नफा मिळवणं हा प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा त्या ठिकाणी प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह असतो. आणि त्याचबरोबर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा त्या ठिकाणी उद्देश जो असेल तो उद्देश त्या ठिकाणी सोसायटीला किंवा त्याचबरोबर मेंबर्सना सर्व्हिस प्रोव्हाइड करणं. आणि त्याचबरोबर दुसरा पॉईंट आहे प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये त्या ठिकाणी ट्रायल बॅलन्स तयार केला जातो आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ट्रायल बॅलन्स तयार केला जात नाही तर त्याऐवजी त्या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट तयार केला जातो. आणि त्याचबरोबर तिसरं त्या ठिकाणी पॉईंट आहे अकाउंटिंग स्टेटमेंट्स. आता या ठिकाणी अकाउंटिंग स्टेटमेंट की एकंदरीत वित्तीय जे काही पत्रकं आहेत ते पत्रकं प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट तयार केला जातो. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि त्याचबरोबर बॅलन्स शीट हे त्या ठिकाणी वित्तीय पत्रकं तयार केले जातात. आणि त्याचबरोबर या वित्तीय पत्रकामधून वरून त्या ठिकाणी प्रॉफिट ऑर्गनायझेशन जो त्या नेट रिझल्ट जो असेल तो नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस येतो. आणि त्याचबरोबर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा त्या ठिकाणी काय सरप्लस ऑर डेफिसिट येत असतो. म्हणजे वाढावा किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी वाढावा किंवा त्याचबरोबर की जे काय तूट असेल ते तूट डेफिसिट असं गणला जातो. आणि त्याचबरोबर पाचवा महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे काय ओनर्स फंड, कॅपिटल फंड म्हणजे मालकी जो काय फंड असेल मालकी निधी किंवा कॅपिटल फंड जे असेल ते फंड प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये की त्या ठिकाणी काय जो काही मालकानं त्या ठिकाणी काय त्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट जे काही केलेलं असेल त्याला कॅपिटल म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर त्या बिझनेसमधून इन्व्हेस्ट केल्यानंतर जो काही नफा मिळवला जातो त्या नफ्याला त्या ठिकाणी रिझर्व्स अँड सरप्लस असं म्हटलं जातं. आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये कॅपिटल फंड रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्युम्युलेटेड अमाऊंट ऑफ सरप्लस आणि दरवर्षी होणारा जो काही वाढावा असेल किंवा सबस्क्रिप्शन्स असेल किंवा डोनेशन्स असेल किंवा सरप्लस असेल हे सरप्लस त्या ठिकाणी काय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटवरून त्या ठिकाणी काय काढला जातो.
यालाच त्या ठिकाणी काय ओनर्स फंड किंवा कॅपिटल फंड असं म्हटलं जातं. तर आज या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी काय की नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा त्या ठिकाणी इंट्रोडक्शन, मिनिंग आणि त्याचबरोबर ते फीचर्स, त्याचबरोबर त्या ठिकाणी डिफरन्स जो असेल प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा हे आपण पाहिलेलं आहोत. म्हणजे एकंदरीत यावरून आपल्याला काय कळेल की नॉट फॉर ऑर्गनायझेशन हे फक्त त्या ठिकाणी काय लोकांना किंवा त्याचबरोबर समाजाला त्या ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी त्या ठिकाणी तयार होत असतात किंवा स्थापन केल्या जात असल्यामुळं की त्या ठिकाणी फायनल अकाउंट जे असेल ते फायनल अकाउंट यामध्ये जो असेल रिसीट अँड पेमेंट अकाउंटवरून त्या ठिकाणी तयार केला जातो. आणि त्याचबरोबर की या ठिकाणी काय एकंदरीत फायनल अकाउंट्स आणि त्याचबरोबर बुक्स जे असतील ते बुक्स कोणकोणत्या असतील की ते आपण की नीड फॉर जे काय मेंटेनिंग जे असेल मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स किंवा त्याचबरोबर प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट हे आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.